रत्नागिरी जिल्ह्यातील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना पुरवण्यात येणाऱ्या औषधांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाला। खेड तालुक्यातील दिवाण खौटकी येथील रहिवासी कैलास यादव यांनी रुग्णालय प्रशासनावर थेट आरोप करत निकृष्ट व वापरण्यास अयोग्य औषधांचा पुरवठा होत असल्याची तक्रार केली आहे। या आरोपांमुळे शासकीय आरोग्य व्यवस्थेतील औषध खरेदी, साठवणूक आणि वितरण प्रक्रियेवर संशय व्यक्त केला जातोय। कैलास यादव हे गेल्या 5 वर्षांपासून रक्तदाब, मधुमेह आणि रक्त पातळ करण्यासाठी नियमित उपचार घेत आहेत। ते दरमहा कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातून औषध घेत असल्याचं त्यांनी सांगितलं। 25 मे 2026 रोजी त्यांना नेहमी दिल्या जाणाऱ्या इस्कोप्रिन गोळीऐवजी लेस्प्रिन कंपनीच्या गोळ्या देण्यात आल्या। मात्र या गोळ्यांची अवस्था संशयास्पद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। गोळ्या खराब झालेल्या असून त्या सेवनासाठी योग्य नसल्याचा दावा त्यांनी केला। या प्रकरणाची गंभीर दखल घेत कैलास यादव यांनी 27 मे रोजी रुग्णालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली। सुपरवायझर श्री हळदणकर यांना प्रत्यक्ष गोळ्या दाखवण्यात आल्या। त्यानंतर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सदरे यांनाही याबाबत माहिती देण्यात आली। संबंधित औषधांबाबत शंका व्यक्त करण्यात आली असतानाही पुढे कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला। विशेष म्हणजे रक्त पातळ करण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा संबंध थेट रुग्णाच्या जीवनाशी असतो। अशा औषधांचा दर्जा निकृष्ट असल्यास किंवा ती खराब अवस्थेत रुग्णापर्यंत पोहोचल्यास हृदयविकार, स्ट्रोक आणि इतर गंभीर आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे केवळ निष्काळजीपणाच नव्हे तर सार्वजनिक आरोग्याशी संबंधित अत्यंत गंभीर विषय असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली। नमस्कार। अन्न व औषध प्रशासन आयुक्त साहेब श्री तुकाराम मुंडे साहेब यांना माझी नम्र विनंती आहे की कळंबणी शासकीय रुग्णालयातून ज्या निकृष्ट दर्जाच्या गोळ्या रुग्णांना दिल्या जात आहेत त्याची सखोल चौकशी करावी। इकोस्प्रिनच्या ऐवजी लेस्प्रिन या कंपनीच्या गोळ्या दिल्या जात आहेत आणि या लेस्प्रिन या कंपनीच्या गोळ्या संपूर्ण निकृष्ट दर्जाच्या आहेत। या गोळ्या मला 2021 पासून चालू आहेत, परंतु या 25/5/26 रोजी तेव्हा या गोळ्या घेतल्या गेल्या तेव्हा मला या निकृष्ट दर्जाच्या गोळ्या दिल्या गेल्या। 27 तारखेला डॉक्टर सदरे आणि सौ हळदणकर मॅडम सुपरवायझर कळंबणी रुग्णालयाच्या आणि डॉक्टर सदरे हे तिथले सर्जन डॉक्टर आहेत यांना भेटून त्यांच्या ही बाब निदर्शनास आणली। परंतु तत्पूर्वी 100पेक्षा अधिक पेशंटना या गोळ्या वाटप झालेल्या होत्या आणि सदरे डॉक्टरांनी या निकृष्ट गोळ्या आहेत हे प्रत्यक्ष पाहणी करून फोडून पण सांगितलं की बघितल्या आणि सांगितलं की या निकृष्ट दर्जाच्या आहेत, ह्या वाटप करू नका असे डिस्पेन्सरीवाल्यांना आदेश दिले। परंतु यापुढे कोणतीही या सदरच्या कंपनीबाबत कोणतीही चौकशी झाली नाही किंवा कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही। तर या कंपनीच्या गोळ्यांपासून लोकांचे प्राण वाचवावे व आपण ग्रामीण विभागाकडे देखील लक्ष देऊन याची सखोल चौकशी करावी अशी माझी आयुक्त साहेबांना नम्र विनंती आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।